परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदाबाबत मोठं भाष्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे बदललं जाऊ शकतं असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची भाजपकडून आता चांगलीच खिल्ली उडवण्यात आली आहे। पाहूयात। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीकरता दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये आगामी काळात काय घडणार यावर भाष्य केलं। मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून भाजपनं विजय मिळवला, पण पक्षानं मुख्यमंत्री पदाची धुरा मोहन यादव यांच्याकडे सोपवली होती। तशाच प्रकारे आगामी काळात बदल होण्याचा अंदाज उद्धव ठाकरेंनी वर्तवलाय। मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं, तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील। त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही। कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदललं जाऊ शकतं या उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा भाजपनं चांगलाच समाचार घेतला। ज्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही आणि ज्यांना बदलून त्यांच्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री झाला, त्यांनी बोलण्याआधी विचार करावा असा सल्ला भाजपनं दिलाय। निवडणुकीच्या आधी प्रतिस्पर्ध्यांमध्ये चलबिचल निर्माण करण्याकरता वेगवेगळी राजकीय वक्तव्य केली जातात। उद्धव ठाकरेंचं वक्तव्यही त्याच पठडीतलं असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना विरोधक पाठीशी घालत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला, तर खासदारांच्या निलंबनावर विरोधकांनी